प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। डोंबिवली तालुका कडेगाव येथील नवनाथ उत्तम धुलुगडे वय वर्ष 45 व सुरेश उत्तम धुलुगडे वय वर्ष 38 दोघे राहणार लांडगेवाडी मळ्यात तोंडोली या दोघा सख्या भावांना सांगली व सातारा या 2 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे, अशी माहिती कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी दिली आहे। ते म्हणाले, सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व विटा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी मालमत्तेविरुद्धच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे कडेगाव पोलीस ठाणे हद्दीमधील मालमत्तेविरुद्धचे व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यामधील रेकॉर्डवरील आरोपी यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांना हद्दपार करण्याकरिता प्रस्ताव सादर केलं होतं। कडेगाव पोलीस ठाणेकडील वरील नमूद आरोपी हे जामिनावर सुटल्यावर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचत होता। नागरिकांमध्ये विपरीत परिणाम होत असल्याने यातील आरोपीवर कायद्याची जरब बसणे जरुरीचं झालं होतं। त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्याप्रमाणे नवनाथ धुलुगडे व सुरेश धुलुगडे यांना सांगली व सातारा जिल्ह्यामधून हद्दपार केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।